मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. प्रभू श्रीराम भाग 6. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की रावणाचा वध करून आल्यानंतर अयोध्येमध्ये सगळ्या विजय पताका लावून भक्तजनांनी रामाचं स्वागत केलं. नगरजनांनी रामरायाचं आपल्या स्वागत केलं. अशी राम हा अयोध्येचा राजा असं लोक गाऊ लागले. राम अयोध्येचा राजा, अशा रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा असंही लोक म्हणू लागले. अशा या राघवाची कथा भक्तगण शतकानुशतकं गातच आहेत. हेही अनेक गीतांमधून आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ शांताराम नांदगावकरांचं रघुपती राघव गजरी गजरी तोडित बोरे शबरी किंवा विनवित शबरी रघुराया रे, ही आणि आणखी अशी कितीतरी लोकप्रिय गीतं. राम प्रहरी रामगाथा रंगते ओठावरी किंवा माणिक वर्मा यांनी गायलेलं राघवाची कथा पतित पावन गाती भक्तजन आवडीने, ही आणि आणखी कितीतरी. रामजी की निकली सवारी रामजी की लीला है न्यारी, अशी ही त्याची लीलाच न्यारी असलेला असा राम आपल्या भक्तांच्या कार्यामध्येही नेहमीच मदत करताना आपल्याला दिसतो. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम, भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम. माणिकताईंनी हे गायलेलं गीत इतकं सगळ्यांच्या मनाला भावतं आणि खूपच आवडतं सगळ्यांना. तसंच आणखी एक म्हटलेलं माणिकताईंचं असंच गीत. घडी 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 चरण तुझे आळविते रामा, आठवती चरण दर्शने छंद तुझा आम्हा छंद तुझा आम्हा, अशी ही अशी आणि आणखीही खूप संगीत रचना. आरंभी वंदिन अयोध्येचा राजा किंवा रंगून गेलो तुझ्याच नामी, राम नाम वदता रामा नामी तुझ्या रंगता, किंवा ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा, असंही भक्तगण म्हणत असतात देवाला. ही आणि आणखी अशी कितीतरी संगीत रचना आहेत ज्या आजही अतिशय लोकप्रिय आणि मनाला नेहमीच आनंद देऊन जाणाऱ्या आहेत. अशा या सगळ्यांनाच नेहमी वंदनीय आणि श्रद्धेय अशा श्रीरामाला त्रिवार वंदन. म्हणून भीमसेन जोशी म्हणतात तसं की मन हो रामरंगी रंगले, आत्मरंगी रंगले, विश्वरंगी रंगले, मन रामरंगी रंगले. असंच सगळ्यांचं मन रामरंगी रंगू दे आणि पुन्हा हे रामराज्य आपल्या भारतामध्ये निर्माण होऊ दे लवकरच, अशी या रामरायाच्या चरणाशी प्रार्थना. जय श्रीराम.